ते काय मग आवड्या कसं चाललंय लाईफ तुझी? हा, कामाला मला जातो की नाही? मग फुल तर मजेत असशील ना? मी ऐकलंय पण तू वेंचत आहे घालतो आपली, कामाला जात आहे काय नाही करत आहे. कामाला मला जा, जरा आई बापला खायला घाल. आई बापनी तुला कशाला मोठं केलं वेंचत? कारण तू नंतर त्यांना बघणार. आई झावळा तूच नाही बघत आहे तर ते काय करतील? भाई तू त्यांना एकतर अनाथ आश्रम मध्ये तरी सोडून यार. मला कसं तरी वाटतंय बोलायला, पण बेंच आता मी पण काय बोलू? सोडून सोडून ये यार आई बापांना, नाहीतर तू कमवायला जा. लाईफ तुझी झाड झाले वाटतंय मला. अरे लवड्या तू काय पण बोल, बेंच तुझ्या आई खाऊन टाकेल लवड्या. बेंच आई सावा झाला काय तू मला शिकवणार? तू शिकवणार मला बेंच? तू आता पण पिऊन आलाय ना बेंच आई सावाळा साला. बोलतोय तुला नको पिऊ नको पिऊ, आणि शिवाय काय देतो? देईल एक लाफा चट करून. हा देऊ काय? हे घे लाफा. अरे हा भावा, ते सॉरी तू पियालोय ना तर ते चुकीन निघालं यार. आता मी पण काय करू यार, जॉब भेटत नाही, कोण देत नाही या बेवड्याला जॉब. मी पण काय करणार? माझी लाईफ कशी झाली माहिती आहे? सकाळी उठतो बेंच, दारूला जातो, 2 देशी घेतो, एक मित्र आणि एक मी. आम्ही दोघं पितो, च्या मायला मजे मजे करतो. खाली जातो, खाली होतात भांडणं, च्या मायला मारामारी, मार खातो, झोप येते. नंतर रस्त्यावरच झोपतो. झोपलो की कोण बाजूवाले बिजूवाले येतात, माझ्या घरासमोर कशाला झोपतात, जलतात भेंडी. मग ते उठवतात, तर त्याने उठवलं तर मग जायला लागेल. घरी नाही जात, पण जातो रिक्षात झोपतो. रिक्षावर झोपलो, रिक्षावाला येतो. नंतर परत संध्याकाळी मी आणि माझा मित्र परत एक पावशर मारतो. परत तेच भांडणं, परत मग मार खाऊन येतो, परत झोपतो. मग नंतर घरी जातो नशा उतरल्यावर. नंतर चाय पितो, आईच्या शिवा खायच्या, कामाला नाही जात, बापाच्या शिवा खायच्या, बापाच्या लाथा खायच्या भेंडी. अजून काय फुल डिप्रेस झालो. परत रात्री मित्राला भाई हे सर्व झालंय, परत मित्र बना चल येतो. आता मित्र आला तर मग अजून 2 पावशर मागवतो, 2 पावशर मग परत मित्राच्या घरीच जातो. मित्राच्या घरी त्याला ताणे मारतात. मित्र बोलतो अजून एकदा मारतो. नंतर मग जातो माझ्या घरी बोलतो एवढ्या रात्री का आलास? घरात नाही. मित्राला कॉल करतो, मित्र बोलतो माझ्या घरी. मित्राला आई झावळ्याला मित्राला पण बाहेर पालवतात. नंतर परत पावशर मारतो, मग जाऊन परत भांडण करतो रात्री. परत सकाळी घरी जातो, घरवाले टेन्शन मध्ये रडतायत, काय करत होता रात्री हे ते. है ना काय वेंच, मी तर मजा करून आलो. आई झावली, पैसे नाही कमवत काय नाही. आई पूर्ण जिंदगीचे ना माझे भाऊ, पूर्ण जिंदगीचे लवडे लागले, पूर्ण जिंदगीचे. आता तूच बघ ना भाई, मला जॉब पिऊन माझी हालत बघ कशी झाली यार. एकदम सुकलोय. पहिला तुझ्यासारखा झाडा होतो. मी बोललेलो तुला तर मित्रांचा नाद सोड, तू नाही ऐकलं. चल ठीक आहे, मित्र नको तर दारू सोड, ते पण नाही ऐकलं. दारू संगत, दारू एकदा एडिट झाली ना तुझ्यासोबत तर तू नाही सोडणार तुला. आणि आता तेच झालंय. हा भाई, मला पण तेच वाटतंय. दारू मला आता हे झालंय, भेंडी एडिट झालंय. तू मला 2 दिवस बिना दारूच्या हे करून काढून दाखव. मानला तुला भेंडी, मानला. तू जे मागशील ते, किती पैसे पाहिजे तेवढे. पक्का ना भाई, तुझ्यासाठी काय पण, केव्हा पण, कधी पण, कसं पण. समजलं काय? तुझ्यासाठी दारू काय, माझ्या पत्नीला, माझ्या बायकोला सोडीन मी. समजलं काय? दारू काय चीज आहे. तुझ्यासाठी दारू सोडणार बघ कशी. 2 दिवसानंतर परत भेटूया. हा भेटूया. जर तू दारू सोडलीस ना तर मग नंतर तुला जेवढे पैसे पाहिजे, पैसाही पैसा देगा मैं, पैसा. तुला समजत का तो? तुला समजत कसं नाही? मित्रांनो, माझे जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत ना, त्यांना मी एकच बोलेल, दारू वारू काय नाही, हे सर्व काय नाही. जिंदगी मजे करा, भेंचोद मजे करा. दारू बिरू नको पिया. मी बोलतो ना नको पिया. पण जिंदगी फर्स्ट 1-2 ट्राय करा. काय करायचं ते 1-2 ट्राय करा. भेंचो मजे करा. पण आपल्या आई वडिलांना
दोन निवाले अन्न त्यांच्या तोंडात द्या यार, म्हणजे त्यांना खायला द्या. त्यांनी आपल्याला एवढं मोठं का केलं? कारण आपण मोठे होऊन त्यांना बघू, पण आपणच असं करणार तर कोण बघणार येऊन? हा, म्हणून मी बोलते दारू बिरू एक दोन ट्राय करा, बाकी काहीच नाही. बाकी चॉपी मचवा, घरवाल्यांसोबत मचवा, ट्रिपला घेऊन जा घरवाल्यांना.